नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 13 बदल भौतिक व रासायनिक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, फरक स्पष्ट करा। यामध्ये पहिला फरक आहे भौतिक बदल व रासायनिक बदल। आता आपण हा फरक स्पष्ट करूया। पहा भौतिक बदल, जे बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच राहतो, नवीन पदार्थ तयार होत नाही, अशा बदलांना भौतिक बदल म्हणतात। तर जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते, अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात। त्यानंतर दुसरा बदल आहे महत्त्वाचा। पहा भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थ आहे तोच राहतो, नवीन पदार्थ तयार होत नाही। तर रासायनिक बदलामध्ये आधीच्या पदार्थाचे रूपांतर वेगळ्या पदार्थात होते। हा महत्त्वाचा भौतिक बदल आणि रासायनिक बदलमध्ये फरक दिसून येतो आपल्याला। आता उदाहरणे पाहूया। पहा भौतिक बदलमध्ये उदाहरणे पाहिजे आपण। पाण्याचा बर्फ होणे, काचेची वस्तू फुटून तिचे तुकडे होणे, मेण वितळणे। तर रासायनिक बदलमध्ये उदाहरणे आहेत लाकूड जळणे, धातूचे शरण, दुधाचे दही होणे आणि फळ विकणे। अशा प्रकारे आपण भौतिक बदल व रासायनिक बदल हा फरक स्पष्ट केलेला आहे। त्यानंतर पुढील बदल आहे आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल। आता पहा आवर्ती बदल कशाला म्हणायचं? जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात, अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात। तर अनावर्ती बदल म्हणजे एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही, तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो, अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात। अशा प्रकारे आपण आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल यातील फरक व्याख्येच्याद्वारे स्पष्ट केलेला आहे। आवर्ती बदल हे ठराविक कालावधीत घडून येतात, तर अनावर्ती बदल हे ठराविक कालावधीत घडून येत नाहीत। कालावधी संदर्भात हा महत्त्वाचा फरक या दोन्ही बदलामध्ये आपल्याला दिसून येतो। उदाहरणे पाहूया। आवर्ती बदलाचे उदाहरणे आहेत समुद्राला भरती किंवा ओहोटी येणे, घड्याळाचे काटे फिरणे, हे आवर्ती बदलाची उदाहरणे आहेत। तर अनावर्ती बदलमध्ये भूकंप, सुनामी, लाटाची निर्मिती, वादळ ही अनावर्ती बदलाची महत्त्वाची उदाहरणे आहेत। अशा प्रकारे आपण आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल यातील फरक आपण स्पष्ट केलेला आहे। त्यानंतर पुढील बदल आहे नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल। जे बदल नैसर्गिकरित्या घडून येतात त्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात। तर काही बदल माणसाने मुद्दाम घडवून आणलेले असतात, त्या बदलांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात। अशा प्रकारे आपण नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल यातील व्याख्या पाहिलेली आहे। त्यानंतर नैसर्गिक बदल हे निसर्गात घडून येतात, तर मानवनिर्मित बदल हे मुद्दाम घडवून आणतात। त्यानंतर तिसरं, हे बदल मानव घडवून आणत नाही आणि मानवनिर्मित बदल हे मानव घडवून आणतो। अशा प्रकारे आपण फरक स्पष्ट करायचा। उदाहरणे पाहूया आपण। नैसर्गिक बदलाचं उदाहरण आहे फळे पिकणे, भाजीपाला सडणे, दूध नासणे, लोखंड गंजणे। तर मानवनिर्मित बदलाचे उदाहरण आहेत दुधाची आईस्क्रीम बनवणे, दही बनवणे, अन्न शिजवणे। अशा प्रकारे आपण नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल हा फरक स्पष्ट केलेला आहे। या ठिकाणी आपला प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात व कसे? पहिला आहे दुधाचे दही होणे। तर आता आपण उत्तर लिहूया। पहा रासायनिक बदल या प्रकारात हा बदल मोडतो आणि दुधापासून नवीन पदार्थ म्हणजे दही तयार होते, म्हणून हा रासायनिक बदल आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे त्यानंतर पुढे आहे फटाका फुटणे। तर उत्तर आहे याचं रासायनिक बदल या प्रकारात मोडते, फटाका फुटल्यावर मूळ पदार्थ बदलतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढे ई आहे भूकंप होणे। तर हा उत्तर लिहायचा आपण हा अनावर्ती बदल या प्रकारात मोडते, कारण भूकंप हा ठराविक कालावधीत घडून येत नाही। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे ई आहे पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। आवर्ती बदल या प्रकारात मोडते, कारण पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हे ठराविक कालावधीत घडून येते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढे ई स्प्रिंग ताणणे। तर उत्तर लिहायचं आहे आपण भौतिक बदल या प्रकारात मोडते, स्प्रिंग ताणल्यावर त्याचे मूळ स्वरूपात काही बदल होत नाही। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न 2 पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। यामध्ये हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। तर 1, हवाबंद अन्नपदार्थ कोणत्या वेळी तयार केले आहे याची माहिती आपल्याला त्या वेष्टनावरील मुदतीच्या तारखेने माहिती होईल। 2, हवाबंद अन्नपदार्थ टिकविण्यासाठी
परिरक्षकांचा वापर केला जातो। हे परिरक्षक फार काळ हवाबंद राहिले तर रासायनिक क्रिया घडते। असे अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते। ठराविक कालावधीत हे अन्न खाणे योग्य आहे। म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, लोखंडी वस्तूस रंग लावावा। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, कारण 1, परिसरातील वायू, रसायनाच्या वाफा, हवेतील आर्द्रता यामुळे लोखंडाची वस्तू गंजते, त्यावर विटकरी रंगाचा थर जमा होतो म्हणून लोखंडाचे क्षरण होते। 2, धातूचे प्रमाणाबाहेर क्षरण झाले तर धातूच्या वस्तू कमकुवत आणि निकामी होतात। जर लोखंडी वस्तूस रंग लावला तर त्या वस्तूचे क्षरण होणार नाही, ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून लोखंडी वस्तूस रंग लावावा। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न ई, तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी। तर आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर, कारण 1, हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनाची वाफ यामुळे तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यावर हिरवट रंगाचा थर तयार होतो। 2, या धातूचे हळूहळू क्षरण होते, प्रमाणाबाहेर क्षरण झाले तर धातूच्या वस्तू कमकुवत आणि निकामी होतात। 3, या धातूचे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात, याला कलई म्हणतात, म्हणून तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे ई, कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळवण्यास वेळ लागतो। आता आपण उत्तर लिहूया। कारण 1, जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र होणारे बदल म्हणतात, तर जे बदल घडून येण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यास सावकाश होणारे बदल असे म्हणतात। 2, कोरडा रुमाल पाण्यात बुडवण्याचा कालावधी हा कमी असतो, हा सावकाश होणारा बदल आहे, म्हणून रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 कारणे लिहा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कशाचा विचार कराल? यामध्ये अ, पदार्थामध्ये झालेले भौतिक बदल ओळखायचा आहे। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर पहा, पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे, तर हा बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच आहे का याचा विचार करू, तसेच त्या पदार्थापासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही ना याचा विचार करू। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ, पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे, तर त्यामध्ये बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होत आहे का याचा विचार करू, तसेच आधीच्या पदार्थापासून नवीन वेगळा पदार्थ तयार झाला आहे का याचा विचार करू। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 कशाचा विचार कराल हा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा। सर्वप्रथम आपण परिच्छेद वाचूया। संध्याकाळचे 6 वाजायला आले होते, सूर्य मावळत होता, मंद वारा सुटला होता, झाडाची पाने हलत होती, साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता, भूक लागली म्हणून तो घरात गेला, आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या, गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले, पाऊस सुरू झाला होता, विजा चमकत होत्या, मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता। आता आपण हा परिच्छेद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या परिच्छेदामध्ये विविध प्रकारचे बदल दिलेले आहेत। तर आता त्या बदलांची आपण या ठिकाणी नावे लिहूया। उत्तर, 1 आहे आवर्ती बदल यामध्ये, त्यानंतर काही भौतिक बदल आहेत, त्याचबरोबर रासायनिक बदल आणि अनावर्ती बदल। अशा प्रकारे आपल्याला या परिच्छेदामध्ये हे 4 प्रकारचे महत्त्वपूर्ण बदल दिसतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 13 बदल भौतिक व रासायनिक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल, तसेच हा स्वाध्याय तुम्हाला उपयुक्त होणार आहे। तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।